सिर्फ नाम नहीं, ब्रांड है, ब्रांड। परवा दिवशीच आपल्या गावामध्ये विशेष ग्रामसभा झाली आणि ह्या ग्रामसभामध्ये मी सर्वांनीच बघितली, कारण ही ग्रामसभा लाईव्ह पण होती आणि त्याचे व्हिडिओ पण आज बाहेर आलेले आहेत। तुम्ही पाहिलं, प्रत्येक ग्रामस्थ, बाबळगावातील महिला असतील आणि ग्रामस्थ पण 100-200च्या आसपास होते सर्वजण। स्टार्टिंगला ते बोलले की सभा 11ला घ्यायची, परत बोलले 2ला घ्यायची। त्यांनी 2 अजेंडा काढले। दोन्ही अजेंडा काढल्या तरी दोन्ही अजेंडाच्या नुसार तिथे ग्रामसेवक मॅडम पाहिजे होत्या। ग्रामसेवक मॅडम काय कारणास्तव गैरहजर राहिल्या। बरं ठीक आहे, गैरहजर राहिल्या काय प्रॉब्लेम नाही, पण सरपंचांनी तरी त्याचं उत्तर रितसर पद्धतीने दिले पाहिजे, जे ग्रामस्थ विचारतात। आज जलजीवन योजना असेल, आज बाबळगावचा विचार केला तर धरण उशाला आणि कोरड कशाला अशी परिस्थिती बाबळगावची झाली। आज मला सांगा, कितीतरी कोटींनी निधी जलजीवन योजनेसाठी बाबळगावला आला आणि जो निधी आला तो कुठं वापरला, कसा वापरला, कुणाच्या रानात विहिरी झाल्या आणि कुणाच्या विचाराने झाल्या ही सुद्धा आम्ही विचारला असता। सरपंचांना आम्ही प्रश्न विचारला तर तो सरपंच मॅडम त्यांच्या पतीकडे बघायच्या आणि मग पतींनी सांगायची आणि मग ह्यांनी त्या पुढचं प्रोसेस करायची। आणि एकदा तर काय झालं, आम्ही प्रश्न विचारला डायरेक्ट पतीनेच कुठून उत्तर द्यायला चालू केली। म्हणजे असे उत्तर नाहीत ना दिली पाहिजे, जे सरपंच जे आहेत त्यांनी उत्तर दिली पाहिजे ती। आज मला सांगा, देवघर वस्तीवरती सर्वात जास्त घरकुल ची योजना आलेली आहे आणि ती घरकुलाची योजना प्रत्येकाला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यांना ती घरकुल चालू काम झालं पाहिजे। आज मला सांगा, त्यांना तुम्ही घरकुलासाठी सांगता डायरेक्ट की तुम्हाला जागा नाही, तुम्ही जागा उपलब्ध करून द्या ना ग्रामपंचायतीच्या वतीने। तुमचं जे नियमानुसार 1 गुंठ 2 गुंठ असतं, तुम्ही तुमच्याकडून नसेल होत, कलेक्टर साहेबांकडे जावा, बीडीओ साहेबांकडे जावा, विस्तार अधिकाऱ्यांना भेटा। तुम्ही त्याच्यावरती प्रश्न मांडला की तो म्हणतात बघू पुढं। आणि तुमची आजपर्यंत 15 वर्षाला असेल किंवा ग्रामसभा असतील, यांची एकही ग्रामसभा पूर्णपणे झालेली नाही। यांनी कुठल्या ग्रामस्थांना सांगितलं नाही की आज आपली ग्रामसभा आहे, यांनी कुठल्याच पद्धतीने सांगितलं नाही की कुठलं माईकला लावून पुकारलं नाही, कोणाला सांगितलं नाही। यांनी काय केलं, 35 लोक 45 लोक त्यांना विचारले होते, त्यांनी सांगितलं की 35 लोक आल्यामुळे आम्ही तहकूब केली। तुम्ही सांगितलं असतं तर आज मला सांगा सर्व ग्रामस्थ तिथे आले असते। ग्रामस्थांचं प्रत्येक गोष्टीचा प्रश्न आहे। आज मला सांगा, जीवन जगत असताना कितीतरी गोष्टी कमी आहेत त्या। आज गणेश शेट्टी सांगितलं, जे रस्त्याचं काम होतं, जे मेन रस्ता आहे छत्रपती चौक ते हनुमान मंदिर, या रस्त्याचा विषय जर घेतला तर मला तुम्ही सांगा, ह्यांनी काय केलं, आम्ही विचारलं, अजून अद्याप आम्ही त्याची माहिती काढली, गणेश शेट्टी माहिती काढलेली आहे, तुम्हाला तसं सांगितलं त्यांनी। ती रस्ता पूर्णपणे त्यांनी बिल काढलं। बघा, मी त्यांना विचारलं रस्त्याचं बिल काढलं तर त्यांनी सरपंच मॅडमनी सांगितलं की ते बिल काढलंय, पण मला सांगा कुठला असा नियम आहे की रस्ता पूर्ण न होता बिल काढलं जातं? तर ते ह्याच्यावरती 18 फुटाचा रस्ता वाढीव व्हावा म्हणून हे केलेला आहे, ठराव आहे ग्रामपंचायतीचा। ठराव पण त्यांनीच घेतला, रस्ता पण त्यांनीच केला आणि निम उकरून केला, निम न उकरता केला। आणि त्यांना विचारा गेलं तर ते म्हणतात तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला विचारा। तर मी त्यांना म्हणलं, तर कॉन्ट्रॅक्टरला विचारायचं म्हणलं तुम्ही सरपंच काय करताय, म्हणजे सरपंच बाबळगावचा कॉन्ट्रॅक्टर आहे की तुम्ही सरपंच आहे? ते म्हणले तुम्ही कॉन्ट्रॅक्टर सर्व काय बघतात, म्हणजे असं चालतं का मला तुम्ही सांगा? कॉन्ट्रॅक्टरला आम्ही विचारायचं, आज जनतेने तुम्हाला निवडून दिले कशासाठी की बाबळगावचा विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे। तुम्ही आज करताय काय? तुमच्या एकच डोक्यात आपला खर्च कसा निघतोय, अजून खर्च कसा आपल्याला अजून आला पाहिजे, असं नाही झालं पाहिजे। आज तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा, आज तुम्हाला 9ची 9 सदस्य बॉडी निवडून आली, बरोबर आहे? हर्षवर्धन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली बॉडी आली, सर्वजण असे ह्या पद्धतीने उभा राहिले। आज तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, बघा मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी पक्ष बदल असेल किंवा अजून निधीचा विषय असेल किंवा तो कुठे कसा वापरायचा, काय केलं पाहिजे, ही तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी जाऊन ही गोष्टी सर्व काही तुम्ही करत आहे। आणि ही केलेल्या पापाची फेड आहे, ही एक दिवस येत असते, जनता तुम्हाला माफ करत नसती। आज माहितीचा अधिकार गणेश शेट्टी टाकलेला आहे, त्या अंतर्गत त्यांनी माहिती पण काढलेली आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत जी घडलंय की आम्हाला पारदर्शकतापणा आपल्याला पाहिजे समोर, तुम्ही सगळं मांडा, तुम्ही कसं केलंय ती कारभार ती। आज मला सांगा, सभा जी आता चालूची त्या दिवशी आता जी विशेष ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही कुठल्याही सविस्तर पद्धतीने झाली नाही, कुठल्याही पद्धतीचं ग्रामस्थांचं सविस्तर उत्तर मिळालं नाही। त्याच्यामुळे गुरुजींनी काय केलं, 26 सप्टेंबर 26/9 तारीख दिली आहे त्यांनी। आता ते 11 वाजता त्यांनी करेक्ट टायमिंग दिला आहे आणि त्यांनी त्यावेळेस ग्रामसभा विशेष ग्रामसभा भरवली पाहिजे। सर्व ग्रामस्थांचं ग्रामसेवक उपस्थित पण राहणं गरजेचं बंधनकारक आहे। जर तुमचं काय प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, चला, त्या दिवशी पण प्रॉब्लेम असेल, आता जर प्रॉब्लेम असेल तर माझं शासनाला विनंती आहे, तुम्ही विस्तार अधिकारी तिथं तरी आला पाहिजे, नसेल बीडीओ साहेब तर तिथं बसले पाहिजे। तर आज मला सांगा, ग्रामस्थांनी प्रश्न मांडायचे कोणापासून? आज तुम्ही सरपंचाला विचारले, सरपंच डायरेक्ट काम, मला काय माहिती चालतं का असं मला तुम्ही सांगा? सरपंचाच्या सहीशिवाय कुठल्या गोष्टी होत्यात का? मग तुम्ही मला सांगा, सरपंचाच्या सहीशिवाय गोष्टी होत नाही तर विचारा गेलं तर गप बसतात। ते काय म्हणलं, मी एकदा प्रश्न विचारते, मला म्हणल्या प्रत्येकाच्या घरी असंच असतं, म्हणजे सरपंचानी तिथं विराजमान व्हायचं, खुर्ची बसायचं आणि उत्तरं पतीने द्यायची आणि प्रत्येकाच्या घरी तसं असतं। आमच्या पण घरचं सदस्य आहेत, आमच्या पण वहिनी सदस्य आहेत, पण वहिनींच्या वतीनं
की आमच्या घरात कुठलाही माणूस बोलणार नाही आणि बोलला पण नाही ह्याच्या पाठीमागे सुद्धा. मग तुम्ही मग काय चाललंय काय? पतिराजेच आहे ना. मग गावाला तुम्ही करताय काय? तुम्ही गावाचा प्रश्न सोडवला पाहिजे. तुम्हाला गावाने आज सर्वसामान्य मतदारांनी निवडून दिलं या कशासाठी की कुठेतरी विकास झाला पाहिजे. ही विकास गावाचा न होता स्वतःचा विकास होतोय. माझं सरळ सरळ त्यांना सांगणं आहे आणि ह्या गोष्टीचा माझा निषेध आहे. आणि जर समजा 26 तारखेला जर आपली विशेष ग्रामसभा जर नाही झाली तर आम्ही आता गणेश शेट्टी सांगितलेल्या पद्धतीने सकाळी उपोषण असेल किंवा ठिय्या आंदोलन असेल किंवा अजून काय असेल ह्याला कुठल्याही पद्धतीची तुम्ही दिशा देऊ नका. त्यामुळे तुम्ही माझं शासनाला पण विनंती आहे, कलेक्टर साहेबांना विनंती आहे की बाभळगावसाठी सर्वांनी लक्ष द्यावे. ही सर्वांमध्ये बाभळगावच्या सर्वांमध्ये मी विनंती करतो. आणि ही सभेची आता गेल्या वर्षी विशेष सभा झाली, सागर शेट्टी सगळा खर्च केला. तुम्हाला मी सांगतो गाडी पुरात 2 दिवस लावली, खाजगी खर्चातून केलं, त्यांनी काही केलं नव्हतं. दुसरी गोष्ट महापुरुषांचं तिथं फोटो होतं पूजा करायला त्या आणि ती महापुरुषाच्या फोटोला सुद्धा हार घाला सुद्धा ह्यांनी आणलं नव्हतं. आणि ग्रामस्थांसाठी त्यांनी काय सोय केली? साधा पाण्याचा GR1 नव्हता, पाणी सुद्धा पाजलं नाही तिथं येणाऱ्या ग्रामस्थांना, ना बसायची सोय होती. म्हणजे आणि येणाऱ्या ग्रामसभेला त्यांनी बाबा ऊन असेल तर त्यांनी मंडपाची सोय करावी. आणि 2 दिवस गाडी करून सगळ्या गावाला समजलं पाहिजे विशेष ग्रामसभा आहे. तुम्ही जे आज केलेला कामाचा लेखाचा काय, तुम्ही जर चांगल्या पद्धतीचं काम केलं असेल तर आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू. आणि जर तुमच्या पद्धतीने जर नसेल झालं तर तुम्ही पुढच्या सोडून द्या, तुम्ही राजीनामा द्या. ते भले कुणी असू द्या, आमच्या वहिनी जर त्यात ग्रामपंचायत सदस्यमध्ये त्यांच्या जर काय कारभार झाला असेल तर त्यांनी सुद्धा पुढचे सोडून देतील. आज मी तुम्हाला सांगतो, कारण पारदर्शकपणा करणार तुम्ही. काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही केलं म्हणताना तुम्ही गावाचा विकास केला, सांगा ना तुम्ही गप्प का बसताय? आज एवढं ग्रामस्थांनी प्रश्न विचारलं, एकाला सुद्धा उत्तर देता आलं नाही, नुसतं तत्मम केल्यासारखं झालं. आणि तुम्ही ज्या वेळेस वाटला उत्तर देऊ शकत नाही. एक महिला बघा, शिंदे आमच्यातले आहेत बघा, त्यांनी सांगितलं की सरपंचांनी काय बोललं पाहिजे. तर त्याच्यावरती मी काय बोललं की बघा एवढी दुर्दैवी अवस्था बाभळगावची आहे सरपंचाची, तर सरपंच पती अंगावर दहून आला, आज माझ्या जीविताला धोका आहे, एक लक्षात घ्या. ह्याच्यावरती शासनाने कारवाई केली पाहिजे. कारण मी आज माझ्या शेतात, मी स्वतः शेतकरी आहे, मी स्वतः दारी करतो, मी स्वतः राहतो बघतो. मी एकटा जात असताना जर माझ्या जीविताला जर काय झालं याला जबाबदार कोण? मी लाईव्ह तुम्हाला सर्वांना पत्रकार बंधूंना सांगतो, ह्या माध्यमातून सर्व इंदापूर तालुक्याच्या तमाम सर्व ग्रामस्थांना सांगतो की उद्या जर मला काय झालं तर ह्याला जबाबदार स्वतः सरपंच राहतील. तुम्ही मला सांगा, हात करून तू नीट बोल, एकेरी भाषा वापरून तिथं माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आणि कुठं तरी बंद झालं पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो, मी समंजस्यपणाने बोलू. का बाबा, का तुम्ही असं करताय? पण गावातल्या 4 लोकांनी आपलं शांत केले वातावरण. आणि तरी सुद्धा त्यांच्या कुठल्या गोष्टी झाल्या नाही. फक्त माझी शासनाला विनंती आहे, येणाऱ्या 26 तारखेला ग्रामसभा घ्यावी आणि तुमची जी कार्यकाळ झाला, तुम्ही जी काय केले ती सर्व ग्रामस्थांकडून तुम्ही आणा.